जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळे? पीसीएमचा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट काल लागलेला आहे. बऱ्याच मुलांचा स्कोर खूप चांगला आलेला आहे आणि बरेच मुलं असे पण आहेत ज्यांचा स्कोर कमी आलेला आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ज्या लोकांचा स्कोर कमी आलाय आणि त्यांना थोडंसं टेन्शन आलेलं आहे की आता पुढे काय. ठीक आहे, सो त्यांना त्या गोष्टी साठी काय काय गोष्टी आता पुढे करायच्या आहेत किंवा आता ठीक आहे फर्स्ट अटेम्प्टचा स्कोर आला, आता पुढे काय करू शकतो आपण, या सगळ्या गोष्टींबद्दल आज बोलणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझं नाव सुमित चामणेकर, मी तुमचा मॅथ्स मेंटॉर. बघा, ज्या लोकांचे स्कोर खूप चांगले आलेत त्या लोकांनी म्हणजे त्या लोकांचं असं झालंय की त्यांना वाटतंय की आता आपण सेट झालो आहोत आणि ते साहजिक आहे. पण जे लोकांचे स्कोर कमी आलेत, स्पेसिफिकली काही लोकांचे स्कोर 90च्या आसपास आलेत, काही लोकांचे 80च्या आसपास आलेत, 70च्या आसपास आलेत. तर माझं असं म्हणणं आहे की सध्या त्या गोष्टीचा जास्त विचार करू नका. त्याचं कारण सांगतो मी. व्हॉट नेक्स्ट? पुढे काय? तर पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तुमचा सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट अजून बाकी आहे. सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट बाकी आहे. ठीक आहे, आताशी फक्त अर्धा पिक्चर झालेला आहे, इंटरव्हल झाली आहे, अजून अर्धा पिक्चर बाकी आहे आपला, राईट? तर तिथे सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट बाकी आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये तुमचा चांगला स्कोर येणार आहे. तुम्ही सेकंड अटेम्प्ट दिला होता. सेकंड अटेम्प्ट बद्दल आता डिस्कस करून काही फायदा नाही. सेकंड अटेम्प्टचा स्कोर कसा येईल, काय येईल. प्रश्न राहिला अनालिसिसचा की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये किती मार्कांना किती पर्सेंटाईल आलं, एवढ्या मार्कांना एवढंच पर्सेंटाईल येतंय, कमी मार्क होते तरी जास्त पर्सेंटाईल आलं, जास्त होते तरी कमी आलं. या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. माझं म्हणणं आहे आता आपण एक आठवड्यात मोस्टली माझं प्रेडिक्शन आहे की आता आज आय गेस 16 तारीख आहे, आज 16 जून, राईट? एक 8 ते 10 दिवसामध्ये माझ्या अंदाजाने सेकंड अटेम्प्टचा पण रिझल्ट लागेल. मोस्ट प्रोबॅबली सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट लागल्यानंतर फायनल तुमचा स्कोर जो आहे तो फायनल होईल. बेस्ट ऑफ 2 असणार आहे, त्याच्यामुळे सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट खूप 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 महत्वाचा आहे. आपण ग्रेटफुल असायला पाहिजे की आपल्याला 2 अटेम्प्ट मिळाले. एक अटेम्प्ट मध्ये जरी चांगला स्कोर नाही आला तर सेकंड अटेम्प्ट मध्ये आपल्याला आता आपण होपफुल आहोत त्याच्यासाठी. तर सेकंड अटेम्प्टचा स्कोर अजून यायचा बाकी आहे, त्यामुळे त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जरी कमी स्कोर आला असेल, सेकंड अटेम्प्ट मध्ये मी बऱ्याच मुलांशी बोललो, त्यांनी सांगितलं की सर सेकंड अटेम्प्ट आम्हाला अजून चांगला गेलेला आहे. तो सेकंड अटेम्प्ट मध्ये अजून आपला भारी स्कोर येणार आहे. ठीक आहे, तो सध्या त्या गोष्टीचा विचार करू नका. सेकंड अटेम्प्ट आपल्यासाठी आहे. सेकंड अटेम्प्टचा स्कोर आल्यानंतर परत एकदा मी तुमच्याशी बोलणार आहे, त्याच्यानंतर आपण आणखीन काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, बरं. त्याच्यानंतर काय, इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस. आता इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस अजून चालू नाही झाली, पण मी हा मुद्दा का घेतलाय समजून घ्या. काही लोकांचं म्हणणं आहे सर आमचा फर्स्ट अटेम्प्टचा पेपर चांगला गेला होता, त्याच्यामध्ये कमी स्कोर आला. सेकंड अटेम्प्टचा अजून चांगला नाही गेला, त्याच्यापेक्षा पण चांगला नाही गेला, मग अजून कमी स्कोर येईल. तर आता आम्हाला तर अशी जास्त अपेक्षा नाहीये की सेकंड अटेम्प्टचा स्कोर चांगला येईल. आता आम्ही काय करायचं, तर समजून घ्या. इंजिनिअरिंगची जी ऍडमिशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्ही स्मार्टली जर वर्कआउट केल्या तर तुम्हाला पण चांगलं कॉलेज भेटू शकतं. चांगलं कॉलेज म्हणजे कमी स्कोर आलाय आणि काहीतरी स्मार्ट रिसर्च करून आपल्याला सीओपी किंवा व्हीजेटीआय भेटणार आहे का, नाही ते मी म्हणत नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे असे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जे तुम्हाला असं वाटू शकतं की नाही भेटणार, पण ते भेटू शकतं जर तुम्ही प्रॉपर रिसर्च केला, प्रॉपर सगळ्या गोष्टींची माहिती घेतली तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. याच्या सोबत सोबत तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही की बऱ्याचशा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जेईचा स्कोर हा व्हॅलिड आहे, जेईचा कोटा आहे. तर सीईटीचा स्कोर कमी असेल पण तुमचा जेईचा स्कोर चांगला असेल, ठीकठाक असेल, तर त्याच्या बेसिसवरती पण तुम्हाला एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये चांगली ब्रांच मिळू शकते. ठीक आहे, सो या जेईच्या स्कोरला सुद्धा इग्नोर करू नका. खूप 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 महत्वाचा पार्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, काही लोक जे रिझर्वेशन मध्ये असतील, ईडब्ल्यूएस असेल किंवा बाकीचे असतील, तर ईडब्ल्यूएस वगैरे सर्टिफिकेट नसतील तुमच्याकडे, जर तुम्ही त्याच्यामध्ये
येत असताल तर EWS सर्टिफिकेट वगैरे काढून ठेवा. याच्या डॉक्युमेंट्सचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला होता याच्या आधी. सो EWS मध्ये तुम्हाला जागा कमी असतात, पण मग कट ऑफ पण कमी लागतो. कट ऑफ कमी लागला तर त्याचा पण फायदा आपल्याला होणारच आहे. कट ऑफ कमी म्हणजे कमी स्कोरवर तुमचा जास्त फायदा होऊ शकतो किंवा रँक जो आहे तो आपल्याला तिथे काय म्हणतात त्याला, त्याचा फायदा आपण घेऊ शकतो. जर रँक आपला जर थोडासा जास्त असेल तर EWS मध्ये गेलो तर आपल्याला कमी रँकवर एखादी ब्रांच मिळू शकते जी आपल्याला पाहिजे. बट ते सगळे इफ अँड बटच्या गोष्टी आहेत. बट स्टील माझं असं म्हणणं आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचा थोडासा रिसर्च करा, थोडासा अभ्यास करा आणि त्या गोष्टी समजून त्याच्यानंतर पुढे जा. त्याच्यानंतर याच्या सोबत सोबत स्पॉट राऊंड असतात बघा. स्पॉट राऊंड असतात म्हणजे 3-4 जे काही तुमचे कॅप राऊंड असणार आहेत, त्याच्यानंतर स्पॉट राऊंड असतात इंजिनिअरिंगचे. त्या स्पॉट राऊंड मध्ये पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तिथे पण तुमचा चान्स असतो ऍडमिशन मिळण्याचा. तर त्यामुळे स्पॉट राऊंड पर्यंत पण तुम्ही गोष्टी बघू शकता. त्यामुळे आताच तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत निगेटिव्हली विचार करण्याची गरज नाहीये. आपल्याकडे काय काय चॉईसेस आहेत त्याच्याबद्दल मी बोलतोय. तर नक्कीच सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट तर ऑलरेडी बाकीच आहे. त्यामुळे ते तर आपल्याला चांगला आहे त्या गोष्टीसाठी. जेईचा स्कोर जे काही तुमचे असतील त्याच्यावर बेस तुम्हाला कोणते कॉलेज मिळतात याच्यावर थोडासा प्रॉपरली रिसर्च करा. स्पॉट राऊंड जसं मी सांगितलं, स्पॉट राऊंड पर्यंत पण तुम्हाला त्या गोष्टी माहित पाहिजे. काही लोकांचं आताच म्हणणं आहे, सर ड्रॉप घेऊ का? ड्रॉप घेऊ का? थिंकिंग टू टेक अ ड्रॉप. मला असं वाटतं परत एकदा खूप जास्त घाई होतीये. ड्रॉप घ्यायचा आहे का नाही घ्यायचा याच्याबद्दल. काही लोकांचं खूप आधीपासून ठरलंय की ड्रॉप घ्यायचा आहे. काही लोकांचं अजून ठरलेलं नाहीये. माझं असं मत आहे की मी पण त्याच मताचा आहे की सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट लागू द्या. त्याच्यानंतर तुम्ही विचार करा. कारण ड्रॉप घ्यायचा आहे म्हणजे एक ऑपॉर्च्युनिटी नक्कीच आहे. पण हे बॅक ऑफ द माइंड पण असतं की आपलं 1 वर्ष जातंय त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यामुळे बरेच इफ अँड बट असतील ड्रॉप घेताना. ड्रॉप घ्यायचा का नाही याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाकणार आहे, की कोणते कोणते फॅक्टर असतील, कोणते कोणते फॅक्टर टिक असतील तर तुम्ही ड्रॉप घ्यायला पाहिजे, अदरवाईज नाही घ्यायला पाहिजे. यावर एक मी स्पेशल व्हिडिओ बनवून टाकणार आहे. पण मी इतके दिवस याच्यासाठीच थांबलोय की मला असं वाटत होतं की स्कोर यावा लवकरात लवकर. तर आता फर्स्ट अटेम्प्टचा आलाय. आय एम स्टील होपफुल फॉर द सेकंड अटेम्प्ट. सेकंड अटेम्प्ट साठी बऱ्याच मुलांचे चांगले स्कोर येणार आहेत ऑलरेडी. तर सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट लागल्यानंतर थोडंसं अनालिसिस, थोडंसं अनालाइज केल्यानंतर मग मी एक ड्रॉपरशी रिलेटेड एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आता ड्रॉप घ्यायचा आहे का, आता विचार करायचा आहे का, तर मला असं वाटतं अजूनही थोडी वेळ आहे, थोडा वेळ आहे थांबण्यासाठी. एक इतके दिवस जर तुम्ही विचार केलाय की आता रिझल्ट लागेपर्यंत थांबतो, फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट चांगला नाही आला, सर आता घेऊ का ड्रॉप? आता इतके दिवस थांबले तर 8-10 दिवसांनी काय फरक पडणार आहे? आणि तसंही तुमची इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस चालू व्हायला त्याच्यानंतर चालू होणार आहे. बरोबर आहे? त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट लागू द्या. ड्रॉप घ्यायचा का नाही हे त्याच्यानंतर डिसाईड करा. ठीक आहे. महत्वाची गोष्ट काय करायची आहे सध्या, कुठे कुठे आता आपण जे मी आता सांगितलं की जेईच्या स्कोरवर आपला नंबर लागू शकतो का, किंवा हा त्याच्यानंतर आणखीन काही मायनॉरिटीचे कॉलेजेस असतात. जर तुम्ही जैन मायनॉरिटीमध्ये आहात किंवा आणखीन कोणत्या मायनॉरिटीमध्ये आहात, तर त्यांचे काही काही स्पेशल कॉलेजेस आहेत. तिथे तुम्हाला कमी रँकवर किंवा काय म्हणतात त्याला कमी स्कोरवर पण तुमचं चांगलं कॉलेज, चांगली ब्रांच तिथे मिळू शकते. तर असे काही वेज आहेत का, वे आउट आहेत का, याचा पण विचार करा. नक्कीच त्याचा पण तुम्हाला बेनिफिट होईल, त्याचा पण तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. सो शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. काउन्सिलिंग रिलेटेड काही लोक मला विचारत होते, बट काउन्सिलिंग रिलेटेड पार्ट मी तरी नाही घेऊ शकत, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी खूप डिटेलिंग मध्ये असतात. त्यामुळे काही गोष्टी काउन्सिलिंग रिलेटेड आपल्या चॅनलवरती सध्या तरी नाही होणार. यावर्षी तर ते पॉसिबलच नाहीये. त्यामुळे आपण त्या गोष्टी करणार नाही आहोत. बट विद्यार्थ्यांना जिथे जिथे मदत लागेल, तिथे जिथे त्यांना असं वाटेल की आपल्याला सपोर्ट पाहिजे, की कशा पद्धतीने काय करायला पाहिजे, नॉट काउन्सिलिंग रिलेटेड बट पुढे ड्रॉप घ्यायचा आहे का नाही, ड्रॉप घेतला तर कसं कसं प्लॅनिंग करायचं, स्ट्रॅटेजी असली पाहिजे, याच्यासाठी मॅथ्स वर्ग नक्कीच तुमच्या सोबत असणार आहे पुढच्या काळामध्ये. सो स्टे ट्यून. मॅथ्स वर्गाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. टेलिग्रामला आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.
ओके का? किती मिनिटं झाली?